वाटलं नव्हतं आमच्या कुकीसोबत असं घडेल. चला, झालं होतं असं की तुम्ही मागच्या एका ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल. आम्ही एक दिवसाच्या ट्रिपला गेलो होतो, ते म्हणजे पैठणला. आणि तिकडून आल्यानंतर पाहिलं होतं आमच्या कुकीचा चांगलाच पाय सुजला होता. आणि ज्यावेळेस त्याला इंजेक्शन दिलं त्यावेळेस त्याची सूज थोडीफार कमी झाली, पण ते पाय बिलबिल झाल्यामुळे त्याला चांगलंच पायला एवढं मोठं छिद्र पडलं. आणि ही आपली मेहंदी संक्रांत जवळ आल्यामुळे मी पण माझ्या हातावर मेहंदी काढली. आणि संक्रांत ना माझ्या आईचा एकदम फेवरेट सण आहे, कारण दिवाळीला ती एवढी काही तयार होत नाही जेवढं संक्रांतीच्या दिवशी होती. आणि हे जे तुम्हाला मेडिकलचं सामान दिसत आहे तरी आमच्या कुकीसाठीच आहे. कारण झालं होतं असं की त्याच्या पायाला मी दाबलं ना तर एवढं घाण पाणी निघत होतं की काय सांगावं. तो एवढा त्रास कसा सहन करत असेल हे त्याच्या जीवाला माहिती. आणि ह्याच्या जागेवरचे दुसरे जे डॉग असतात ना, जे पैशांवरचे जर्मन शेपर्ड वगैरे टाईपचे, तर त्यांनी काही एवढं सहन नसतं केलं जेवढे आपले स्ट्रीट डॉग सहन करतात. आणि खरंच मला ना एवढं वाईट वाटत आहे कुकीसाठी. देवाला रोज एकच प्रार्थना करते की लवकर त्याचा पाय बरा होऊ दे, पण तो बरा व्हायचं काही नावच घ्यायना. मग इथं ना कुकीला मस्त छान अर्धी बादली दूध आणि भाकर चुरून दिली. आणि झालं होतं असं आमच्या शेतामध्ये चांगलाच मोठा मुळा निघला होता. चला मग आता ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नवीन नेक्स्ट ब्लॉग.